रत्नागिरी जिल्हा संघाने आता या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यामध्ये प्रवेश केला आहे। आपल्यासोबत आहेत रत्नागिरी संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक। चला आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, अतिशय अटीतटीचा सामना झाला, या सामन्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत आपल्या? सर्वप्रथम मी धन्यवाद देतो रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनला की त्यांनी मला कोच राहण्याची संधी दिली। आणि तुम्ही मला जो प्रश्न विचारला की अटीतटीचा सामना कसा झाला, तर पालघर संघ पण त्याच ताकदीने खेळायला उतरला होता। तुम्ही मॅच बघितली असाल, मॅच अतिशय सुंदर झाली। सगळ्या मुलींची मेहनत आहे, त्याच्यामुळे आम्ही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे। धन्यवाद। आपल्यासोबत आहेत रत्नागिरी संघाचे व्यवस्थापक मॅडम, आपल्या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, एक व्यवस्थापक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम आपल्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन मी धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली। आणि मी आमच्याकडे कॅम्प चालू असतो, गेले 8-10 दिवस बघते मुली छान म्हणजे एकदम असोसिएशनने एकदम हे करतायत, प्रॅक्टिस करतायत। उन्हातानातून पण त्यांना हे झालेली आहे, सवय झालेली आहे, जिथे आम्ही कॅम्प लावला होता तिथे। आणि आत्ताही त्यांना उन्हातून खेळायची, सकाळी पण खूप ऊन होतं तरी पण त्यांनी त्यावेळेस ताकदीने 1 साईड मारली साताऱ्याला। आणि आता एवढं त्यांनी कव्हर सेट त्यांचा खूप छान लागला होता आणि खूप आनंद होतोय आणि एवढंच भरून पावले बस। धन्यवाद। रत्नागिरी जिल्हा संघाला सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।